तर आपण कळीचे लाडू बनवणार आहे गुळ पाकातील। फूड कलर, चवीनुसार मीठ, अर्धा किलो बेसनचे, अर्धा किलो बेसन आणि हे नंतर 1 तासासाठी ठेवणार आहे आपण। फूड कलर नसला तरी हळद पावडर टाकायची। लागेल असं पाणी घेतलेलं आहे। तर आता हे पीठ तयार करून 1 तासासाठी ठेवणार आपण। मग त्याची शेव पाडायची, मग गुळपाकातील कळीचे लाडू तयार करायचे। त्यासाठी वेलची, थोडेफार ड्रायफ्रूट, बस एवढंच, आणि थोडीशी टेस्टसाठी सुंठ पावडर। तर हॅलो एव्हरीवन, चला तर करूया। खूप छान लागतात गुळातले। तसं साच्यात भरून घेतलेले, थोडं तेल लावून पीठ असं मस्त भिजले। आणि इकडं आपलं शेंगदाणा तेल गरम करत ठेवले। आता शेव पाडायची। शेवाशी पाडून चुरून घेतलेली, आणि इकडे गुळाचा पाक करत आहे। अर्धा किलो गुळ, त्यासाठी 1 पेला पाणी घेतलेले। असं आपण थोडा थोडा करून पाक टाकणार आहे, आणि थोडं थंड झाल्यावरती सुंठ पावडर आणि वेलची पावडर टाकणार। गरम ह्याच्यामध्ये सुगंध राहत नाही। गुळपाक आपला मुरलेला आहे कळीमध्ये। आता थंड झालं थोडं, तर असं वरून सुंठ पावडर, विलायची पावडर टाकणार आहे, आणि मग आपण लाडू बांधणार आहोत। हॅलो एव्हरीवन, आपले शेवचे लाडू, गुड़ पाकातील लाडू खाने के लिए रेडी है। तो करके देखिए। लाइक, सब्सक्राइब, कमेंट प्लीज़। बहुत बढ़िया लगती है टेस्ट के लिए। उसमें सूंठ पाउडर डाला है, इसलिए और भी बढ़िया लगेंगे। थैंक यू।